स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने गडहिंग्लज येथील महावितरण विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। जुने मीटर बदलून 48 तासाच्या आत स्मार्ट मीटर बसवण्याच्या नोटिसेचा निर्देश करत आंदोलकांनी नोटिसेची होळी केली। यावेळी सरकार व महावितरण विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेस संपत देसाई यांनी सांगितले की 5 जानेवारी 2025 रोजी आजरा गडहिंग्लज चंदगड तालुक्यातील नागरिकांनी स्मार्ट मीटर विरोधात मोठा मोर्चा काढला होता। त्यानंतर नागरिकांच्या सहमतीशिवाय मीटर बसवले जाणार नाही असे लेखी आश्वासन देण्यात आले होते। मात्र सध्या नागरिकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। शिवसेना उबाटा जिल्हाप्रमुख सुनील शित्रे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। मुख्यमंत्री स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याचे सांगत असताना प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे असे ते म्हणाले। आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढीव वीज बिलाबाबतही नाराजगी व्यक्त केली आहे। आजरा व गडहिंग्लजच्या शहरी भागात मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून पूर्वी काहीशे रुपये येणारे वीज बिल आता हजारो रुपयाच्या पुढे जात असल्याची तक्रारी ग्राहकांकडून होत आहे। याबाबत विचारणा केल्यास वीज वापर वाढल्याचे कारण सांगितले जात असल्याने मीटरच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। या आंदोलनात बाळेश नाईक, संजय पाटील, प्रकाश रावळ, इनास फर्नांडिस, दत्ता कांबळे, मारुती पाटील, बाळू जाधव, अवधूत पाटील, विलास येमाते, मयुरेश देसाई, संभाजी इंदुरकर, मदन शिंदे, सुरेश संगपाळ, व्ही.डी. जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकिलदार।